नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण ताज्या स्वीटकॉर्नचे खमंग कुरकुरीत असे वडे बनवतोय. तर रेसिपी स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर वड्याचं वाटण तयार करायचे. त्यासाठी इथे मी 9 ते 10 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 अद्रकचे तुकडे, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरं घेतलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून या मसाल्याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तयार झालेलं वाटण बघू शकता, छान असं जाडसर वाटण केलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवायचे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला मोजून एका वाटीने 2 वाटी ताजे स्वीटकॉर्न घ्यायचे आहे आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे ताजे स्वीटकॉर्न जाडसर ग्राइंड करायचे आहे. तर इथे मी स्वीटकॉर्न ग्राइंड करून घेतले. ग्राइंड केलेले स्वीटकॉर्न बघू शकता, असे छान जाडसर ग्राइंड करून घेतलेले आहेत. तर आता ग्राइंड केलेले हे स्वीटकॉर्न आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे. यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा. आपण जे जाडसर वाटण केलं होतं ते सर्व घालायचं. त्यानंतर यामध्ये चवीपुरता अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर यामध्ये पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर यामध्ये घालण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर एकदम हे गव्हाचं पीठ न घालता थोडं थोडं घालायचं, म्हणजे जेवढं पीठ लागेल तेवढंच आपल्याला या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर सुरुवातीला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर बघू शकाल की अजून थोडंसं हे पीठ पातळ आहे, त्यामुळे शिल्लक राहिलेलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि हे पीठ परत छान एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर बघू शकाल की वड्याचं पीठ आता व्यवस्थित तयार झालं. वडे बनवण्या अगोदर आपल्याला हाताला तेल लावायचं, म्हणजे वड्याचं मिश्रण हाताला चिटकणार नाही. त्यानंतर वडा बनवण्यासाठी आपल्याला यामधून थोडंसं पीठ घ्यायचं, हातावर सॉफ्ट करून या पिठाचा छान असा वडा थापून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अगदी छान असा इथे आपला वडा थापून तयार झालेला आहे. आता तयार झालेला हा वडा आपण गरम तेलामध्ये सोडून घेऊ. तर वडे तळण्यासाठी तेल कढईमध्ये गरम केलं. तर गरम तेलामध्ये इथे मी 2 वडे सोडून घेतले. तेलामध्ये वडे सोडल्यानंतर झाऱ्याने तेलामध्ये वडे मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिट एका बाजूने तळल्यानंतर वड्याची बाजू बदलायची. दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आणि परत वड्याची बाजू बदलून घ्यायची. तर अशी थोड्या थोड्या वेळाने वड्याची बाजू बदलत आपल्याला हे स्वीटकॉर्नचे वडे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की वड्यांना छान असा ब्राऊन रंग आला आहे आणि वडे छान कुरकुरीत तळून झालेले आहे. तर हे वडे बाजूला ठेवते आणि सेम पद्धतीने काही वडे मी बनवून घेतले, ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये सोडायचे. झाऱ्याने वडे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. 1 मिनिटानंतर वड्याची बाजू बदलायची. दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर वडे तळू द्यायचे. तर असेच सेम पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या वेळाने वड्याची बाजू बदलत हे वडेसुद्धा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर दुसरेसुद्धा वडे तुम्ही बघू शकता, खूप छान असे कुरकुरीत तळून झालेले आहे. तर सेम पद्धतीने या ठिकाणी थोडेसे वडे तळून घेतले आणि वड्यासोबत खाण्यासाठी 2 मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता, अगदी मस्त कुरकुरीत खमंग असे आपले ताज्या स्वीटकॉर्नचे वडे तयार झालेले आहेत आणि हे वडे चवीला खूप खमंग लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. तर माझ्या पद्धतीने असे स्वीटकॉर्नचे वडे नक्की करून बघा आणि तुमचे वडे कसे झाले होते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर तुम्हाला माझी ही स्वीटकॉर्नच्या वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.